मला मी गावाकडून आहे ना पालकाची भाजी आणली होती. आणि शेपू पालकाचे थोडेसे शेपूचे झाडं पण सापडले होते मला. एवढी शेपू एवढी लावलेली नव्हती, पालक लावलेली होती, तर पालक होती भरपूर. तर थोडे शेपू पण असले ना तर चव चांगली येते. हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूण आहे ना जाडसर फिरवून घ्यायचा, ते पण कुकरमध्ये टाकून द्यायचा. बारीक चॉप केलेली ते पालक पण टाकून द्यायची आणि बेसन पण आहे ना असं मिक्सरमध्ये थोडं काढून घ्यायचा. आणि ही तुरीची डाळ टाकली आहे मी आणि थोडी भगर टाकायची. तुम्ही ते भगरीऐवजी ना तांदूळ पण टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडी हळद टाकायची आहे आणि कुकरला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं शिजवून घेतल्याच्या नंतर आहे ना जिऱ्याची आणि लसणाची फोडणी द्यायची आहे. भरपूर जिरे आणि भरपूर लसूण वापरायचं आहे. म्हणजे पालकाला आहे ना लसूणच भरपूर लागतं, उग्गीरपणा चालला जातो त्याचा बघा. आणि भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर, चपातीबरोबर टेस्टीच लागते ती भाजी. अशा पद्धतीने एकदा ना गावाकडच्या पद्धतीने बनवली होती मी.